तुम्हाला सुद्धा वांग्याची भाजी म्हटलं की छान तर्रीदार आणि झणझणीतच आवडते ना, मग ती रस्सा भाजी असो किंवा भरलेलं वांगं. म्हणूनच झणझणीत अशा भरल्या वांग्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं काढायचं. थेंबभरही पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं. एखाद्या बाउलमध्ये काढायचं. आता या ठिकाणी भरलेलं वांगं बनवण्यासाठी मी शर्विल मसाले यांचा अस्सल चवीचा घरगुती कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि अस्सल चवीचा घरगुती काळा मसाला वापरते. यांचे मसाले उत्तम क्वालिटीचे खडे मसाले वापरून बनवले जातात, त्यामुळे चवीला भन्नाट आहेत. तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा काळा मसाला, त्यासोबतच 1 चमचा कच्चं तेल, चवीनुसार मीठ, 3 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. 4 वांगी इथे मी कट करून घेतले आहेत. त्यामध्ये तयार वाटण भरायचं. सर्व वांग्यांमध्ये मी वाटण भरून घेतले. थोडंसं वाटण शिल्लक राहिले. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की शिल्लक राहिलेलं वाटण घालायचं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर वाटण भरलेली जी वांगी आहेत ती यामध्ये ठेवायची. वरून थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर एक 6 ते 7 मिनिटं वांगी शिजवून घ्यायची. त्यानंतर पलटी करायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घ्यायची. लागलंच तर थोडंसं एक्स्ट्रा पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता. इथे अलटी पलटी करत वांगी शिजवून घेतली आहेत. मस्त झणझणीत तर्रीदार भरली वांगी बनून तयार झाले आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने भरली वांगी नक्की बनवून पहा आणि शर्विल मसाले यांचे मसाले सुद्धा ऑर्डर करून पहा. चवीला उत्तम आहेत, तुम्हाला नक्की आवडतील.